नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यामध्ये आता गॅरेजमध्ये असलेल्या शिवाला अर्जंट आता माई आजीचा निरोप आलेला असतो आणि आशू आणि शिवाला ताबडतोब बोलावलेलं असतं. तेव्हा आता आजीचा निरोप ऐकताच आता आशू आणि शिवा पाना गँगसोबत आता वंदनाच्या घरी येतात. घरी आल्यानंतर आता सगळीकडे शांत असते आणि तेवढ्यात आता माई आजी ही आता आशू आणि शिवासमोर येते. शिवा म्हणते, काय झालं ग आजी, एवढं अचानक कशाला बोलावलं? तेव्हा आता कशाला बोलावलं म्हणजे मला तुझ्या नवऱ्याला जाब विचारायचा आहे, अशा परखड शब्दात आता माई आजी ही आशू समोर येते. घाबरतच आता आशू म्हणतो की आजी, माझं काही चुकलंय का? मी काय चूक केली? तेव्हा आता आजी म्हणते की चूक केली? अरे मोठी घोड चूक केली तू. चंदन आता तिरप्या डोळ्याने आता आशूकडे बघू लागतो. आजी म्हणते की जावई म्हणून त्याला सोडून देते, नाहीतर त्याचा चांगलाच कान पिळला असता. ते ऐकून आता हळू आवाजात शिवा म्हणते की आजी, पण आशूने केलंय तरी काय? ते ऐकून आता आजी टाळ्या वाजवत मोठमोठ्याने हसू लागते. त्यानंतर हसतच माई आजी म्हणते की अरे आशू, शिवासाठी तू एवढं केलं आणि आम्हाला कसं तू कळवलं नाही? आम्ही सुद्धा आलो असतो ना. आजी म्हणते की आशू, जर तुम्हाला सांगितलं असतं तर शिवासाठी तू जे केलं ना ते बघायला मला खूप आवडलं असतं, आणि त्याहीपेक्षा तू जे शिवाला प्राईज दिलं ना ते बक्षीस देखील बघायला आवडलं असतं. ते ऐकून आता आशू शिवा हसू लागतात. हसतच आशू म्हणतो की अगं, मी घाबरलो होतो की आजी. तेव्हा आता आजी म्हणते की कशाला घाबरायचं, अरे तू शिवावरती प्रेम करतोय ना. माई आजी म्हणते की हे सगळं ऐकल्यानंतर ना मला खरंच नवल वाटलं. अरे आशू, तुला सांगते, आमचं ना हे लाजाळूचं झाड आहे, लाजाळूचं. ती तर असं करणं शक्यच नाही. बरं झालं तू ते केलंस. वंदना म्हणते की असं काय करतेस? अगं आई, ते आपले जावई आहेत. बोट करत आता आई आजी म्हणते की जावई तो तुझा असेल, माझ्यासाठी ना ते राजेश खन्ना आहेत. ते ऐकून आता शिवा ही आ करून माई आजीकडे बघू लागते. शिवा म्हणते की काय म्हणतेस आजी? आजी म्हणते की शिवा, हे बघ, तुला अमिताभ बच्चन आवडायचा ना, तर मला पहिल्यापासून राजेश खन्ना आवडायचा, आणि राजेश खन्ना म्हणजे आमचा काका. ते ऐकून आता आशू आणि शिवा देखील हसू लागतात. माई आजी म्हणते की तुझ्या मनात काय होतं हे माझ्या चांगलंच लक्षात होतं आशू, पण ज्या स्टाईलने तू शिवाला हे सांगितलं ते तर अजूनच खूप चांगलं होतं आणि खूप भारी होतं, असे आता माई आजी ही आशूला सांगते. माई आजी म्हणते की शिवा, तू त्याच्याकडे असं का बघतेस? अगं, तो तुझ्यावरती प्रेम करतो आणि मनापासून त्याने तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं. तेव्हा आता शिवा देखील खुश झालेली असते. वंदना सुद्धा आता शिवाचं कौतुक करत म्हणते की जावई बापू, तुम्ही इथे येऊन राहिलात आणि तुम्ही जे करताय ना त्यासाठी खरंच तुमचं नवलच वाटतंय. आणि आता आशू पटकन शिवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की हे सगळं ना मला आशूमुळेच शक्य झालं. तेवढ्यात आता माई आजी म्हणते की अरे तुम्ही बाकीचे बघताय काय, जाय बरं ती ठेवलेली वस्तू घेऊन ये. आणि आता पटकन सायरन सर आता आतमध्ये जातो, तर शिवा म्हणते की माई आजी, कोणती वस्तू आणि काय सरप्राईज? आणि त्यानंतर आता पटकन आता माई आजीने ताटात भाकरी आणलेली असते आणि ते ताट आता समोर धरत शिवा म्हणते की हे काय? तर माई आजी म्हणते की अरे, तुमचा आता चांगला संसार सुरू झालाय, तेव्हा तुमच्या संसाराला कुणाची दृष्ट लागू नये, कारण तुमच्या संसारावरती खूप जणांचे असे मोठे डोळे आहेत. आणि असे म्हणत आता भाकरीचा तुकडा हातात घेत आई आजी म्हणते की घरच्यांची, दारच्यांची, आणि जे माझ्या आशू आणि शिवावरती वाईट नजर ठेवतात त्यांची वाईट नजर माझ्या शिवा आणि आशूच्या संसारावर पडायला नको, आणि आल्या गेल्यांची सगळ्यांची, अशी म्हणत आता माई आजी ही आशू आणि शिवाची दृष्ट काढते. आणि त्यानंतर आता माई आजी तो भाकरीचा तुकडा बाहेर फेकून देते. पटकन आतमध्ये येत माई आजी आता शिवा आणि आशूच्या डोळ्यांना हात लावत बोट मोडते आणि म्हणते, मोडलं बरं का खूप बोट. तर आता माई आजी ही आता शिवा शेजारी बसते. शिवा म्हणते की आशूने माझ्यासाठी हे जेवढं काही केलं ना, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये आजी. तेव्हा आता आजी म्हणते की कळलं का आता आशूचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते? आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आजी, तुम्हा सगळ्यांना मला अजून एक आनंदाची बातमी सांगायची. हसतच आता आनंदाने आजी म्हणते की अगं मग सांग ना. तेव्हा आता शिवा म्हणते की मी नाही, आशूच सांगेन. तर आता आशू म्हणतो ठीक आहे, मी सांगतो. आणि आजी काकू, मला नोकरी मिळाली. ते ऐकताच आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि पान्हा गँग आता मोठमोठ्याने ओरडू लागते.
तेवढ्यात आता आशू हा माई आजीच्या पाया पडतो. माई आजी म्हणते की अरे आशू, जग आता स्वाभिमानाने आणि करून दाखव संसार. आणि ज्या पायाने माझ्या शिवासाठी तू इथे आला होता ना, त्याच पायाने शिवाला घेऊन तू तुझ्या घरी जाशील याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे आता माई आजी ही आशूला सांगते. आणि त्यानंतर आता वंदना चंदनकडे बघते आणि म्हणते की माझे दोन्हीही जावई खूप चांगले आहेत. चंदन म्हणतो की आहोतच आम्ही, आणि हे सगळं शिवामुळे बरं का. आणि आता इकडे आता पाना गँगने जो आशू आणि शिवाचा प्रेमाच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टींचा जो सिनेमा दाखवलेला असतो त्याची कॅसेट आता इकडे भाऊ संपदा आणि लक्ष्मण तिघेही घरी येऊन लॅपटॉपवर बघत असतात. ते बघताच आता भाऊ लक्ष्मण खूप खुश होतात. संपदा म्हणते की शिवा आणि आशूने प्रेमामध्ये जे जे काही केलं ना ते सगळं पाना गँगने करून दाखवलं. भाऊंना खूप आनंद झालेला असतो. आणि आता लक्ष्मण म्हणतो की हा माझ्या ना आशूसाठी कसा वेड्यासारखा अवतार घेऊन बसलाय. तेव्हा आता संपदा म्हणते की तुम्ही कायम गोड बोलणारी शिवा बघितली, पण शिवाचे हे प्रेम तुम्ही आजपर्यंत बघितलंच नव्हतं. भाऊ त्यांच्याकडे बघत म्हणतात की खऱ्या अर्थाने ते दोघं आता एकमेकांना ओळखायला लागलेत. आपल्यासुद्धा आयुष्यात हे असंच असतं आणि कधीतरी हे असंच घडत असतं. आणि या अशाच छोट्या प्रसंगातून माणसं आपल्या जोडीदारांना ओळखायला लागतात. तेवढ्यात पाठीमागून सुहास, कीर्ती आणि सीताई तिथे येतात. आणि तेवढ्यात आता संपदा त्यांना बघताच आता लॅपटॉप बंद करते. तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो काय झालं, तर आता समोर सीताई आल्याचे लक्ष्मण बघतो. कीर्ती म्हणते की अगं संपदा, व्हिडिओ का ऑफ केलाय, आम्हाला सुद्धा बघायचंय आणि सीताईला सुद्धा बघायचं, आणि कर ना प्ले व्हिडिओ, असे म्हणतात. आता संपदा पुन्हा व्हिडिओ लावते. त्यामध्ये आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आशूने शिवासमोर गुलाबाचं फूल धरून कसं फ्रेंडशिप डेचं प्रपोज केलं हे आता सीताई लॅपटॉपवरती बघते. आणि तेवढ्यात आता पुन्हा संपदा आता व्हिडिओ ऑफ करते. तर कीर्ती म्हणते संपदा अगं आईला बघायचं आहे, असं का करतेस, का ऑफ केला पुन्हा. तेव्हा आता भाऊ म्हणतात की कीर्ती तुझं हे काय चाललंय. तेव्हा आता कीर्ती म्हणते की माझं काय चाललंय, जे काही चाललंय ते शिवा आणि आशूचं चाललंय आणि तेच आईला बघायचंय. कीर्ती म्हणते की आई आशूची खूप काळजी करते आणि आशूच्या काळजीसाठी ती जेवतही नाही आणि तिचं चित्तसुद्धा थाऱ्यावरती नाही, पण आशूला त्याची काहीच पडलेली नाही. आशू त्याच्या आनंदामध्ये एकदम व्यस्त आहे. कीर्ती म्हणते की आशू फक्त वस्तीतल्या लोकांसोबत मजा करतोय आणि त्यांच्यासारखाच वागायला बोलायला सुद्धा लागलाय तो. तेव्हा आता सीताईला वाईट वाटू लागतं. त्यानंतर आता कीर्ती म्हणते की सीताई बघितलं का तू, तर रागाने आता सीताई तिथून निघून जाते. तेव्हा आता भाऊ कीर्तीला म्हणतात की कीर्ती अगं तुला हे असं बोलायची काय गरज होती, आणि दोन माणसांमधील दरी कमी करायचे सोडून तू वाढवतेस, तुला काही कळतंय की नाही. कीर्ती म्हणते की भाऊ मला आईचा त्रास ना हा अजिबात बघवत नाहीये, आई ची किती वाईट अवस्था झाली ते सुद्धा मला बघवत नाहीये आणि म्हणून मी हे सगळं बोलते. आणि आता कीर्ती म्हणते की बघा भाऊ तुम्हाला व्हिडिओ बघायचा ना, करा कंटिन्यू, तुम्ही जातो आम्ही, चल सुहास, असे म्हणत आता कीर्ती सुहासला घेऊन तेथून निघून जाते. इकडे आता शिवा ही कैलासच्या फोटोसमोर आता उभी असते आणि शिवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेवढ्यात पाठीमागून आता आशू हा भांडी घासून तिथे येतो आणि आशू म्हणतो की शिवा अगं तुला काय सांगू, भांडी घासण्याचं काम खूप अवघड आहे बरं का, मला खूप बोर झालं होतं. आणि तेवढ्यात आशूचे लक्ष शिवाकडे जाते. तर शिवाच्या डोळ्यात पाणी बघून आता आशू म्हणतो की शिवा काय झालं तुला. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते काही नाही. तर आशू शिवाला आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो की शिवा खरं सांग काय झालं बरं का, तू माझ्याबरोबर काहीही लपू नकोस. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की हे बघ शिवा, माझ्यासमोर तू मन मोकळं कर, तेवढंच तुझं मन हलकं होईल. तेव्हा रडतच आता शिवा म्हणते की हे बघ आशू, आपल्यामध्ये एक पोकळी तयार झाली होती आणि त्यामुळे मला खूप एकटंही वाटत होतं आणि भीतीही वाटत होती. माझ्या आजूबाजूला सगळेजण होते, माई आजी, आई, दिव्या, पण तरीही मी एकटी होती खऱ्या अर्थाने, कारण तू माझ्यासोबत नव्हतास. आशू, आई समोर सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम्स होते, माझं कसं होईल, दिव्याचं कसं होईल, आणि एवढे मोठमोठे प्रॉब्लेम येत होते आणि त्यामुळे कुणाशी मन मोकळं करून बोलावं हे मलाच त्यावेळेस काहीच कळत नव्हतं आणि त्यामुळे मला अशी रडायची सवय लागली. त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघ आशू, तू आज माझ्यासाठी जे काही केलंय ना ते बघून मला सुद्धा आता वाटायला लागलं की माझं सुद्धा या जगात कोणीतरी आहे, आपल्या फिलिंग समजून घेणारं आणि आपल्या भावना समजून घेऊन
आपल्याला सुद्धा मन मोकळं करण्यासाठी कुणीतरी आहे हे आता मला वाटू लागलंय, असे आता शिवा आशूला सांगते. आणि त्यानंतर ते बघून आशू आता शिवाला मिठी मारतो आणि म्हणतो की शिवा, तू काही काळजी करू नको, आयुष्यभर मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की आशू, मला अगोदर खरंच खूप भीती वाटायची, पण आता मला ताकद आली आणि माझ्यात हिंमत आली आणि ती हिंमत तू मला दिलीस. तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ शिवा, तू रडू नकोस, आता आयुष्यभर लोकांसाठी तू काहीतरी केलंयस, आता लोकांना सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी करू दे. आशू म्हणतो की हे बघ शिवा, तू आता आराम कर आणि मला आता तुझी काळजी घेऊ दे, मी आहे, कायम तुझ्यासोबत आहे. आशू म्हणतो की शिवा, मी तुला कायम सोबत राहील, आयुष्यभर साथ देईल आणि कायम तुझ्याच सोबत असं राहील, तू काहीच काळजी करू नकोस, असे म्हणत पुन्हा आता आशू प्रेमाने शिवाला मिठी मारतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी आता दोघीही सकाळी उठतात. तर आता शिवा ही आशूसाठी चहा करते. तर आशू आता फ्रेश होऊन बाहेर येतो. पटकन आता चहा घेत आशू चहाचा एक घोट घेताच आशूला चटका बसतो. तेव्हा आता शिवा म्हणते की आशू, हळूच आणि प्रेमाने आता त्या चहावरती फुंकर मारून शिवा आता आशूला पुन्हा तो चहा प्यायला देते आणि म्हणते की आशू, चहाचा म्हणजे गरम चहाचा एक घोट घेतला तर पटकन चटका बसतो नाही का, तसंच नात्याचं देखील असतं आशू. आणि त्यानंतर आता आशूकडे बघत शिवा म्हणते की आशू, एकदा फोन करून सीताईशी बोल ना. आणि तेवढ्यात आता कारचा दरवाजा उघडून एक नवीन तिसऱ्या माणसाची एंट्री झाली होती आणि तो तिथे आलेला असतो. इकडे आता शिवा ही आशूला म्हणते की एकदा तू फक्त सीताईशी बोल. तर आता आशू म्हणतो की शिवा, तुझ्याबद्दल तिच्या मनात अजून राग आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की असू दे, फक्त माझ्यासाठी एकदा बोल. आणि एवढ्यात आता आशू हा आतमध्ये जाताच शिवा आता त्या मुलाकडे बघते आणि त्या मुलाकडे बघत आता शिवा पुढे येत म्हणते की तुम्ही. तर तो मुलगा म्हणतो की गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की थांबा, मी आलीच. तर तो मुलगा आता फक्त आशूकडे बघत असतो. पटकन आता शिवा ही त्या मुलाकडून गाडीची चावी घेते आणि गाडीमध्ये बसते. तो मुलगा आता पुन्हा एकटक नजरेने आशूकडे बघत असतो. आणि तेवढ्यात आता गाडीला स्टार्ट करताच आता शिवाला समजते की गाडीमध्ये दुसराच प्रॉब्लेम आहे. पटकन शिवा बाहेर येते आणि त्यांना म्हणते की पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी बघते. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की एक्सक्यूज मी, हे कोण आहेत. तेव्हा आता आशूकडे बघत शिवा म्हणते की नवरा आहे माझा, तो मिस्टर आहे मिस्टर. तर लगेचच तो मुलगा म्हणतो की हे आईशी बोलत नाही का. तो मुलगा म्हणतो की म्हणजे ॲक्च्युली तुमचं बोलणं सुरू होतं आणि त्यावेळेस मी इथे आलो म्हणून मी ऐकलं. आणि लगेचच तो मुलगा म्हणतो की हे तर खूप वाईट आहे, तुम्ही त्यांना एकदा सांगा ना त्यांच्या आईशी बोलायला, कारण जेव्हा आपली मुलं आपल्याशी बोलत नाही हे आईबाबांना वाटतं ना, तेव्हा त्यांना खूप त्रास होतो, असे तो मुलगा आता शिवाला बोलतो. आणि कधी कधी आपण चुकूनही ते आपल्याला कळत नाही, कारण परिस्थिती त्यावेळी चुकीची असते. तो मुलगा म्हणतो की त्याचं काय आहे ना, माझी आई सुद्धा माझ्याशी बोलत नाही, मला तिला खूप समजून सांगायचं, तिच्या मनातले गैरसमज दूर करायचे, पण ती माझ्याशी बोलतच नाहीये. आणि मी तिला कधी सांगेल ती माझ्याशी कधी बोलेल हेच मला माहिती नाही. आणि त्याच वेळेची आणि त्याच गोष्टीची मी वाट बघतोय. आणि कदाचित यांचीसुद्धा आई यांनी तिच्याशी बोलावं याची वाट बघत असेल, असे तो मुलगा आता आशूकडे बघत शिवाला सांगतो. त्यावेळेस आता आशू स्वतःचे कपडे घालत असतो आणि टॉय बांधत असतो. इकडे आता शिवा म्हणते खरं आहे तुमचं, ही एक आईच एका मुलाला समजून घेऊ शकते आणि मुलाशिवाय आई कशी राहू शकेन. आणि आपल्या मुलाबद्दल आईला सुद्धा माया असते, तिला सुद्धा एक आशा असते आणि तिला सुद्धा वाटतंय की कधी ना कधी हे सगळे गैरसमज दूर होतील, असे आता शिवा त्या मुलाला सांगते. शिवा म्हणते की आई असो किंवा बाप, आपलं मूल आपल्याशी बोलत नाही ना, याचंच त्यांना वाईट वाटतं. त्यांना काहीच अपेक्षा नसते, फक्त आपल्या मुलांनी आपल्यासोबत गोड बोलावं एवढीच त्यांची आशा असते. तो मुलगा म्हणतो तुमचं बरोबर आहे, पण ती वेळ कधी येईल ना हे सांगता येत नाही आणि आपण त्या वेळ येण्याची फक्त वाट बघत असतो. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की यासाठी वेळ हेच एक औषध असतं. ते ऐकताच तो मुलगा सुद्धा खूप खुश झालेला असतो. आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी वेळ येऊच द्यावी लागते आणि त्या वेळची आम्ही सुद्धा वाट बघत असतो आणि ती वेळ नक्कीच येईल अशी मला खात्री आहे. आणि ती वेळ मी आणून देईल आणि आशू आणि सीताईमधला गैरसमज मी दूर करील, असा शब्द आता शिवाने त्या मुलाला दिलेला असतो. शिवा म्हणते की आणि तुमच्या आईमधील आणि तुमच्यामधील दुरावा सुद्धा लवकरच दूर होईल, तुम्ही काळजी नका करू. ते ऐकून तो मुलगा खूप खुश होतो. आणि तेवढ्यात आता त्याच्या आवरून आशू बाहेर येतो आणि म्हणतो की शिवा, अगं माझा रुमाल दे ना. पटकन आता पाठीमागे
असलेला हात आता शिवापुढे धरते आणि रुमाल आता आशूला देते. त्यानंतर आता पुन्हा आशू म्हणतो की अगं माझं पॉकेट दे. पुन्हा आता शिवा तिच्या हातातलं पॉकेट आशूला देते. त्यानंतर आता शिवा म्हणते की घेतलं का सगळं? तर आशू म्हणतो हो. शिवा म्हणते नक्की? तर आशू म्हणतो हो. तेवढ्यात आता शिवा तिच्या हातातील चार्जर आशूकडे देते. तेव्हा आता आशू म्हणतो की अरे यार चार्जर तर राहिलंच होतं. तेवढ्यात आता शिवा म्हणते की 1 मिनिट आशू मी आलेच बरं का. आणि तेवढ्यात आता शिवा ही आशूसाठी डब्बा घेऊन येते आणि म्हणते हा घे डब्बा जर घेतला नसता ना तर उपाशीच राहिला असता. आशू म्हणतो की कसं उपाशी राहील मी तू असताना. त्यानंतर आता शिवा म्हणते की अरे अजून एक गोष्ट राहिली. पटकन आता शिवा ही साखर घेऊन येते आणि आता आशूला त्याच्या हातावर साखर देते. तर पटकन आशू आता साखर खातो. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की अजून एक गोष्ट राहिली. तर आता आशू म्हणतो काय? तर लाडात येऊन शिवा म्हणते की आठव ना. पटकन आता आशू हा शिवाला आपल्याकडे ओढतो आणि प्रेमाने शिवाच्या कपाळाचा किस घेतो. ते बघून आता शिवासुद्धा खूप खुश झालेली असते आणि शिवाला बाय बाय करत आता आशू तेथून निघून जातो. तर प्रेमाने शिवा आता आशूकडे बघतच राहते. आणि अखेर आता शिवाने आशू आणि सीताईला एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता शिवा आणि आशू यांच्यामध्ये प्रेमाचे नाते फुलून आता शिवा ही आशू आणि सीताईमधला गैरसमज दूर करून दोघांना पुन्हा कसे एकत्र आणते. आणि त्यानंतर आता आशू शिवाला घेऊन कसे पुन्हा देसाईंच्या घरी येतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.